तुळजाभवानी बनवलंय. त्यांना सांगा तुमची पोरगी खूप त्रास देते ती. भरपूर मॅडमच्या धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही चाललोय नालासोपाऱ्याला. आज न्यूबॉर्न बेबीचं शूट आहे आणि बेबी किती मंथ्स आहे पूजा? 2 मंथ्स आहे आणि थीम आहे देवीची. सो आता बघूया कसं होतंय शूट. हे तुला काय झालं रे खिकडी? मी गाडी एवढी पद्धतशीर चालवणार ना, एकाही खड्ड्यात आपटली नाहीये आतापर्यंत. काय अक्षय? बरोबर. नाहीतर असे धाडधूड रॅश ड्रायव्हिंग. आम्ही लहानपणी असं करायचो. म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 वर्षानंतर घोडबंदर रोडने आपण माझ्यामध्ये 10 मिनिटात ते 15 मिनिटात आम्ही फाउंटन क्रॉस केलंय ठाण्यावरून माझीवडावर. राईट. इतनी खुशी मम्मीला आणले ना व्हील्स दे रे. आज साक्षात क्लायंट आलेत आम्हाला घ्यायला. पाहुणे मंडळी, तोंड तर दाखवा तुमची. हिल व्ह्यू मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जेवढा वेळ आपल्याला हायवेवरून म्हणजे ठाण्यावरून यायला लागला नाही तेवढा वेळ इथे आतमध्ये यायला लागला. एवढा खतरनाक रस्ता आहे. चला काढा सामान काढा. हा येलो ना ये तो बघतोय तुझ्याकडे. तू डॅडा बोलला की बघतोय तो. त्याचा खिलोना पण आहे. मेड इन बाली. तुझ्या का असं मनात आलं की देवीचं शूट करून घ्यावं? ऍक्च्युली कसं झालं की हिचं सेकंड मंथचा शूट मी करणारच होती देवीच्या ह्याच्यात. तसंच मी सहज असं इन्स्टा बघत होती, थीम चॉईस करत होती, तर त्याच्यात तुमची रील आली. तर मग ते माझ्या मनातच बसली की ह्यांच्याकडूनच मी माझ्या सेकंड बेबीचा शूट करून घेणार. आणि तसं पण आमचं कसं कुलदैवत पण तुळजाभवानी आणि त्याच्यातून नेमकं तुमचं शूट बघितला. म्हणजे माझ्या माइंडमध्ये फिक्सच केलं की करणार तर तुमच्याकडूनच. दोन महिन्याचा बेबी आहे आणि तो ऍक्टिव्ह आहे, सुपर ऍक्टिव्ह आहे. त्याने 2 मंथ क्रॉस आणि त्याला रॅपिंग होत नव्हतं आणि आईला रॅपिंगमध्ये शूट करायचं आहे देवीचं. सो बाळ बांधलं की तो काढतो. अशा तऱ्हेने एक अटेम्प्ट फेल गेला. तर सेकंड अटेम्प्टला ट्राय करणार ना. बेबी रडतोय तर बोलो अभिराजला थोडंफार एंटरटेनमेंट म्हणून जरासं बाहेर घेऊन आलो. आणि त्या बॉम्ब फोडायला थोडी जागा होती. बॉम्ब नाही बोलते ना, पोपो काय ना. काय अभिराज आहे? हा काय पोपो? डॉगीला मारतो पण डॉगी तुझे फ्रेंड आहे ना. सेकंड अटेम्प्ट स्टार्ट झाला. एक लाडू घे अक्षय. एकच लाडू घे. सेकंड अटेम्प्ट मध्ये मस्त थर्ड अटेम्प्ट मध्ये मस्त तिने कव्हर करू दिला. आणि आता आपण क्लायंटचा रिव्ह्यू घेऊया. ताई कसं वाटलं शूट तुला? खूप छान. मला वाटलं नव्हतं की ती करू देईल असं, पण कॉर्पोरेट केलं तिने. थँक्यू ताई. थँक्यू ताई काम दिल्याबद्दल. थँक्यू. इथे बर्ड्स पण आहेत.
गन्ने का जूस, बड़ा गिलास, 10 रुपया। आज खूप लवकर आम्ही आलो आणि आता विचार करतोय दिवाळीसाठी काहीतरी शॉपिंग करायचं, कारण दिवाळी एकदम तोंडावर आहे. सो आता आम्ही आलो सचिन एंटरप्राइजेसला. सो चला करायचं जरा शॉपिंग. बघू. अरे पण तुटली ती पांडा. तुझ्या इथं सगळं बसेल आहे बाबा. हा ना, चांगला का विचार ना. काय बघतो तू हे? कन्फ्यूज झाला अभिराज, कोणती सायकल घेऊ, कोणती घ्यायची तुला? लड्डू आहे अभिराज. काय आहे ना हा पूजा, तुला काय भेटलं असं दिवाळीसाठी? मला तसं काहीच नाही. त्या लाईट्स आहेत त्या, एवढं काय खास वाटत नाही त्या. हे जाऊया आता. पहिला बोल, गन्ने का ज्यूस. मातीचा वाद. सो आजचा दिवस खूप छान गेला आणि खूप सारी धमाल, खूप सारी मस्ती अशी आम्ही काही केली नाही आहे. आज खूप मस्त गेलो, मस्त आलो आणि शूट पण खूप छान झालेलं आहे. सो भेटू आता आपण. आज फक्त एकच ॲडव्हान्टेज झाला की आम्हाला ट्रॅफिक कुठेच लागलं. सगळ्यात चांगली गोष्ट तीच आहे की आज ट्रॅफिक कुठेच लागलं नाही आणि त्यामुळे अक्षय आज लवकर जाणार आहे घरी. तर त्याच्या चेहऱ्यावरती जी खुशी दिसते मला, ती मी खुशी एक्सप्लेन नाही करू शकत आहे कुठे. आणि ह्याच्या चेहऱ्यावरती खुशी आहे, हे खूप मार खाल्लेला आहे. सो भेटू आता आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय, हॅपी मान्सून. पोरगा बघतो, मजा.